त्याला बाबासाहेबांचा अवमान करतो आणि माफी मागतो, हे त्याचं नाटक आहे. या नाटकाला आम्हाला संपवायचं. आम्ही त्याला सोडणार तर आपण ही दृश्य पाहू शकतो. पुण्यामधली ही दृश्य आहे. पुण्यामध्ये वंचितचं आंदोलन सुरू आहे. राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर हे आंदोलन सुरू आहे. पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात वंचितचं आंदोलन सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेले. रोहन, राहुल सोलापूरकर यांनी आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात जी वक्तव्य केली होती त्यानंतर जनमानसामध्ये आक्रमक पवित्रा घेतला गेला. मात्र त्यांनी त्यानंतर माफीही मागितली. मात्र तरी सुद्धा अजूनही आंदोलनं केली जातात. वंचितचं आता त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. काय अधिकचा तपशील आहे? ज्यांनी खरं तर मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य जे आहे ते राहुल सोलापूरकरांनी केलेलं होतं आणि त्यानंतर शिवप्रेमी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले होते. त्यांच्या घराबाहेर आंदोलन देखील झालेली होती, परंतु त्याबद्दल कोणताही गुन्हा दाखल झालेला नसतानाच दुसरा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं एक विधान जे आहे ते सोलापूरकरांनी केलेलं होतं आणि त्याच्यावरती सगळा आक्षेप जो आहे तो मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवला गेला. अगदी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील दिसेल तिथे या सोलापूरकरला सडकून काढा अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागील काही दिवसांपासून राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूडच्या निवासस्थानाबाहेर पाहायला मिळत होता आणि त्यातच आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती देखील कमालीची आक्रमक या सगळ्या परिस्थितीच्या निदर्शनाने पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं जी आहेत ती राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड मधल्या घराबाहेर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि राहुल सोलापूरकरांचा निषेध करतायत आणि त्यांना तात्काळ जी आहे ती गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी जी आहे ती सातत्याने जोर धरू लागलेली आहे. परंतु राहुल सोलापूरकरांना नेमकं कोण वाचवतंय, त्यांच्यावरती असं इतकं आक्षेपार्ह विधान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलं गेलंय असं म्हणलं जात आहे, तर मग गुन्हा का दाखल होत नाही हे सगळे प्रश्न जे आहेत ते पडलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे सगळे आंदोलक जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून हे सगळं आंदोलन जे आहे ते सध्या केलं जात आहे. काल देखील भीमशक्तीच्या वतीने जे आहे ते आंदोलन केलं गेलेलं होतं. आज वंचित बहुजन आघाडी करते आणि त्यामुळे राहुल सोलापूरकरांवरती का गुन्हा दाखल होत नाही हा प्रश्न जो आहे तो या सगळ्या आंदोलकांकडून विचारला जातोय. त्यामुळे आगामी काळामध्ये राहुल सोलापूरकरांवरती गुन्हा दाखल होतोय का, कारवाई होते का, कारण का त्यांच्या जीविताला धोका असू शकतो म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्यांच्या घराखाली मागील काही दिवसांपासून लावलेला आहे. त्या पोलीस बंदोबस्त कधी ना कधी कमी होईल आणि मग आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा प्रकारचं विधान देखील काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. त्यामुळे जर का राहुल सोलापूरकर यांनी स्पष्टपणे माफी मागितली किंवा राहुल सोलापूरकरांवरती गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई झाली तर मात्र हे प्रकरण शांत होईल, अन्यथा असंच वातावरण जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळेल. जी 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 धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.